ही आहे रायगडावरील मेघडंबरीची हुबेहूब प्रतिकृती। पण ही दगडांत नसली तरी कडब्यातूनही ती मेघडंबरीची ओळख करून देते। आंबेगाव तालुक्यातील पेठ पठारावर बैलगाडा मालक असलेल्या शेतकरी दिलीपराव पवळे यांनी बैलगाडा शर्यतीत वायू वेगाने धावणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांसाठी कडब्याच्या पेंढ्यांपासून आकर्षक मांडव बांधला आहे। आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। भर उन्हाळ्यात बैलांच्या सावलीसाठी ज्वारीचा कडबा, बांबू आणि वडाच्या पारंब्यांनी बनवलेला हा मांडव आहे। मुक्या प्राण्यांवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याने तयार केलेल्या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा आकार असलेली ही मेघडंबरीची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील बैलगाडा प्रेमी गर्दी करत आहे। बैलगाडा शर्यतीच्या बैलांसाठी उन्हापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण बैलगाडा शर्यतीचा मांडव तयार करत असतो। ज्वारीचा कडबा, बांबू आणि वडाच्या पारंब्यांपासून पूर्णपणे नैसर्गिक साहित्यांचा वापर करून आपण बैलगाड्याचा मांडव तयार करत असतो। आणि हा मांडव तयार करत असतानाच अशी एक कल्पना सुचली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं आकार आणि प्रतिकृती आपण तयार करू शकतो। आणि म्हणून त्याचा पण पूर्ण आराखडा तयार केला। आणि मग असं करत असतानाच मग दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपण एका विशिष्ट किल्ल्याची प्रतिकृती आपण तयार करत असतो। आणि ह्या वर्षी आपण रायगडावरील मेघडंबरीचा प्रतिकृती आपण तयार केली। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि हा वारसा इथून पुढच्या पिढ्यांना कळावा, जाणावा आणि त्यांनी इथून पुढं ही कला वृद्धिंगत व्हावी म्हणून आपण ह्या कलेच्या माध्यमातून समाजाला हे सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न करत आहोत। पेठ येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत पूर्वेला वायरलेस पोलीस केंद्राच्या जवळ दिलीपराव पवळे यांनी यावर्षी रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकार केली आहे। हा मांडव बनवण्यासाठी तब्बल 1600हून अधिक ज्वारी कडब्याच्या पेंड्या, 300हून अधिक बांबू, पारंब्या लागल्या आहेत। तर 2.5 महिने कालावधी मांडव बांधण्यासाठी एकूण लागला आहे। बैलगाड्याची रांगडी परंपरा शर्यत जपण्यासाठी या ठिकाणी आज आपण आलो आहोत। दिलीप पवळे यांच्या मेघडंबरी केलेल्या बैलगाड्यांसाठी जो उन्हापासून सावलीमध्ये बांधण्यासाठी जो नियंत्रण करतो आणि या बैलांचं संगोपन करण्यासाठी आज गेले अनेक वर्ष दिलीप पवळे हे आपल्या बैलांची जोपासना करत असताना या ठिकाणी विविध किल्ल्यांच्या रंगछटा प्रतिकृती तयार करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे, उद्देश आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आज आपल्या परिसरात जे काही शेतकरी आहेत, जे गाई वासरं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जोपासत आहेत, संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतायत, पण हे ज्यावेळेस तुमच्याकडं इथं तुमच्या मेघडंबरी मांडवाला किंवा रायगड किल्ला बनवलेल्या मांडवाला भेट द्यायला येतात त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया तुमच्याबद्दल काय असते? अनेक जण भेट देण्यासाठी येत असतात, पाहत आणि कौतुकाची थाप जरूर पाठीवर टाकत असतातच। परंतु आजच्या नवीन पिढीला एक नवीन संदेश जावा आणि तरुण मुलांनी होतकरू असणारे त्यांनी उद्योगधंद्यात प्रोत्साहन असावं त्यांना आणि काहीतरी कला असावी ही आजच्या तरुणांपुढे एक आदर्श आहे। साधारण बैलांच्या किमती 25,000 पासून 25 लाख रुपयापर्यंत आपण या ठिकाणी पाहतो। मग ही जी मोठी उलाढाल आहे किंवा एखाद्या बैलाला जीव लावलेला असतो, प्राण्याला जीव लावलेला असतो, तो किती सेकंदमध्ये पाळण्यासाठी लोक 25-25, 30-30 लाख रुपये खर्च करतात, पण त्याच्यापासून 100% आउटपुट काय दिसत नाही, तरी सुद्धा लोक एवढी कशासाठी करतात? सगळेच बैल आणि सगळेच काही 1 नंबरमध्ये पळती नाहीत, कमी सरावाची असतात ती कमी याच्यात पळत असतात। परंतु आपल्याला छंद जोपासायचा आहे, 1 नंबरमध्ये पळायचं आणि स्पर्धेचं युग नाही, हे स्पर्धेचं जरी युग असलं पण आपल्याला स्पर्धा म्हणून करायचं नाही, शर्यत म्हणून करायची, फक्त त्याची जोपासना करून आणि वाढवडिलांनी जपून ठेवलेली संस्कृती जतन करून ठेवायची। गेले सलग 24 वर्षांपासून अशा प्रकारचा मांडव दरवर्षी उन्हाळ्यात ते बनवत असतात। महाराष्ट्रातील हे बैलगाडा मालक अशा प्रकारची कडब्यापासून गडकिल्ल्यांची प्रतिकृतीच्या स्वरूपात मांडव बनवणारा पहिलाच शेतकरी आहे। उन्हाळ्यामध्ये बैलांच्या सावलीसाठी थंडगार हवेशीर मांडव ते तयार करत असतात। सध्या 6 बैल व 1 घोडीसाठी हा मांडव तयार केला आहे।
आजोबा पणजोबांपासून आलेली ही मांडव कलेची परंपरा पुढची पिढी आवडीने जोपासत आहे. बैलांचा मांडव तयार करत असतानाच आपल्या कौशल्याचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांवरील बुरुज, महाल अशी प्रतिकृती ज्वारीचा कडबा, बांबू, वडाच्या पारंब्यांच्या मदतीने तयार करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आणि मुख्या प्राण्यांची सेवा करणे हा हेतू शेतकरी दिलीपराव पवळे व त्यांच्या कुटुंबांचा आहे. आम्ही एक पहिल्याप्रथम शिवप्रेमी आणि गड किल्ले पाहत असताना किल्ल्यावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते किल्ले असतील, बुरुंज असतील, तटबंदी असतील, हे पाहिल्याचं मनात थोडंसं उत्साह निर्माण होतो. मग बैलांसाठी मांडव तयार करीत असताना एक अशी कल्पना सुचत गेली. कित्येक वेळा आम्ही शनिवार वडा बनवला, कित्येक वेळा शिवनेरी, तोरणागड असे बनवले. त्यावेळी अशी कल्पना सुचली की शिवरायांचा रायगड या ठिकाणी म्हणून त्याचं पहिल्याप्रथम स्केच तयार केलं आणि स्केच तयार करून मग हा मेघडंबरी शिवरायांचा भव्य दिव्य असा देखणा हा रायगड उभा केला. किती खर्च आला साधारण रायगड उभं करण्यासाठी? आता खर्च खर्च बराच येत होत्यात, पण वास्तविक पाहता आपण शेतकऱ्याच्या शेतात काय माल पिकलेला असतो. जवळजवळ 200 कडबा लागला, त्याला 50 वाशे लागले, 50 बांबू लागले, काही पाईप लागले, तारा, वायरी वगैरे सारा संच करून उभा किल्ला हा संच. परंतु हे डिझायनिंग करताना तुम्हाला कोणाची मदत भेटली का? कोणाकोणाची साथ लाभली? आणि हे तुमच्या डोक्यात ज्यावेळेस आलं त्यावेळेस आपण ही प्रतिकृती तयार करू, तर त्यावेळेस मग तुम्ही कोणी असं आर्किटेक्चर पाहिलं का डायरेक्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने सगळं केलं? पारंपरिक पद्धती अनेक वेळा आम्ही मांडव तयार करीत आलो असतो, वेगवेगळ्या पद्धती करीत असताना. पण नवीन पिढीला एक आदर्श म्हणून आमचा मुलगा शिवाजी, नावाने शिवाजी येतो, म्हणून त्या शिवाजीच्या नावानं आम्ही तो एक चांगला होतकरू विद्यार्थी आहे आणि चांगलं क्वालिटीचं शिक्षण घेऊन तो डिप्लोमा केलेला आहे. त्यालाही कल्पना सुचली की वडिलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून या खेळाला साथ द्यावी. मग त्यांनी स्केच तयार करून हा रायगडचा असा भव्य दिव्य देखावा उभा करण्यासाठी मला मदत केली. आज संपूर्ण महाराष्ट्रातून तुमचा हा मांडव पाहण्यासाठी बैलांचे संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने लावलं पाहिजे हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. ती लोक तुम्हाला विजिट करायला आल्यावर, भेटायला आल्यावर तुमच्या मनात काय त्यांना तुम्ही काय प्रतिक्रिया देता किंवा तुम्ही त्यांना कसं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देता? अनेक भागातून, अनेक तालुक्यातून, जिल्ह्यात लोक बातमी गेल्यानंतर पाहायला येत असतात. मग त्यांचा विचारण्याचा एक प्रश्न असतो, ही कल्पना तुम्हाला सुचली कशी? त्यावेळेला आम्ही इतिहासप्रेमी असल्यामुळं ह्या नियोजन जे केलं त्यांना माहिती देत असतो. त्यातल्या त्यात गेली जवळजवळ 7 वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती. त्यावेळेला त्यांनी विचारला मला, मग 7 वर्षामध्ये हा खेळ तुम्ही जोपासला का? त्यावेळेला आम्ही अभिमानाने सांगत होतो. तसेच मांडवावरती शिवराज मुद्रा, ढाल, तलवार, तोफांची प्रतिकृती देखील बसवण्यात आली आहे. शिवरायांना मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे पवळे कुटुंब सांगत आहे. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आलेली बळकटी, बैलगाडा शर्यतीला शासनाने लावलेल्या नियम अटीचे फलक या मेघडंबरी मांडवामध्ये लावण्यात आले आहे, जेणेकरून मांडव पाहण्यासाठी येणाऱ्या शर्यतप्रेमींना, शेतकऱ्यांना, नागरिकांना याची जनजागृती होऊन एक प्रकारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पवळे करत आहेत. बंदी उठेल तेव्हा उठेल, पण बैलगाडा नाद हा होणारच, आम्ही ठासून त्यांना सांगत होतो. आणि त्या कालावधीत आम्ही बैल जतन करून ठेवली आणि खेळ जोपासला. परंतु आज जी नवीन पिढी जी बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये, नादामध्ये आहे, जी परंपरा जोपासण्याचं काम करत, परंतु मॅनपॉवर म्हणजे इंडियाची जी मॅनपॉवर आहे ती बऱ्यापैकी घाटात 90% तरुण पिढी ही घाटात दिसते. तर मग त्यांचं पुढं भवितव्याचं काय? हा महाराष्ट्राचा एक मर्दानी खेळ आहे. आज बरेचसे लोक सांगतात तरुण पिढी बरबाद व्हायला लागली, ते साफ चुकीचं आहे. कारण शेतकऱ्याचा हा खेळ मर्दानी आहे आणि त्या मर्दानी खेळात तरुण वर्ग हा मर्दानासारखा, पैलवानासारखा तयार झाला पाहिजे. आज बरेचशा शेतकऱ्यांची मुलं चांगल्या उच्च पदावरती आहेत, मुली उच्च पदावरती आहेत. आपण टी व्ही चॅनलवर पाहतात, मुलीसुद्धा बैलगाडा क्षेत्रातून बैलगाडा जुंपत असतात. तशी आपली ही मुलं एक मर्दानी खेळ म्हणून, मग ते मर्दानी खेळ जोपासत असताना देखील कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण इंजिनियर आहे, चांगल्या चांगल्या उंच पदावर देखील ते काम करीत आहे, कारण हा खेळ जोपासून करत असतात ती. परंतु जे व्यावसायिक आहे किंवा ज्यांना नवीन नोकरीधंद्याचे शोधत आहे, त्यांच्या कर्तृत्वाला, कर्तव्याला पाठबळ देण्यासाठी बैलाच्या गाड्या शर्यतीचा काय फायदा होतो? त्यातून दुसरा एक फायदा आहे, आर्थिक उलाढाल होत असते.
ज्यांच्याकडे दुसरा काही छोटे छोटे मोठे व्यवसाय असतील त्या व्यवसाय चालना मिळत असतील. कारण बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर जे हॉटेलवाले असतील, गुराळवाले, टपरीवाले, रसवाले, गाडी व्यवसाय असतील, वाजंत्री बंधू असतील, या साऱ्यांना चालना मिळत त्या व्यवसायाला. मग आज हे सगळं मेघडंबरी, बैल, त्यांचं संगोपन, त्यांचं खर्च हे सगळं पाहता त्याच्यापासून जे काही बेनिफिट आहे, आउटपुट आहे, असं तर कुठं काय दिसत नाही. आणि मग तरीसुद्धा तुम्ही हा खेळ का जोपासताय? ही महाराष्ट्राची संस्कृती, गाय वाचली पाहिजे, बैल वाचला पाहिजे आणि शेतकरी वाचला पाहिजे. मग त्यातल्या त्यात साधून हा बैलगाडा छंद जोपासायचा असतो. मग तो खर्च किती येतो, त्याचं नुकसान किती होतं हे पाहून त्याचा ताळमेळ बसावा लागतो. वर्षभर शेतकरी काबाड कष्ट करतो, त्यातून उत्पन्न काढतो, त्यातून काही भाग त्या शर्यतीसाठी ठेवावा लागतो. आज शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपल्या काबड कष्ट करून शेतामध्ये राबून आपल्या संस्कृती जपण्याचा, गायी वासरं सांभाळण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत तो आपण आज या ठिकाणी दिलीप पवळे, पेठ, तालुका आंबेगाव या ठिकाणी जे काही प्रेमाने, उत्स्फूर्तपणे, उत्साहाने, अगदी जनावरांना, मुख्य प्राण्यांना जीव लावून या ठिकाणी त्यांच्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये सावली निर्माण व्हावी यासाठी त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न, रायगडची प्रतिकृती या ठिकाणी आपण पाहिलीत.